बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत ज्या संघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन असा कार्यक्रम देशभर साजरा केला जात आहे। त्या शृंखलेमध्ये आज इंदापूर शहरामध्ये एक प्रबोधनात्मक कार्यक्रम स्थानिक युनिटच्या लोकांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी दोन विषय ठेवण्यात आलेले आहेत। धर्म परिवर्तन झाले, विचार परिवर्तन झाले काय, एक समीक्षा आणि ओबीसींची जातीनिहाय जनगणना न करणे हे शासक जातींचे षडयंत्र, एक चर्चा। तेव्हा असे हे दोन विषय आज या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। मी धर्म परिवर्तन झाले, विचार परिवर्तन झाले काय या अनुषंगाने काही मुद्दे तुमच्या समोर विचारार्थ मांडणार आहे। चौदा ऑक्टोबर 1956 ला जे धर्म परिवर्तन करण्यात आलेलं आहे त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म परिवर्तन हे नाव का दिलं हा एक मोठा प्रश्न आहे। कारण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की बौद्ध धर्म हा आमच्या पूर्वजांचा धर्म आहे। मग तो जर आमच्या पूर्वजांचा धर्म असेल तर मग तो धर्म स्वीकार असा कार्यक्रम असायला पाहिजे होता। धर्मांतर असा कार्यक्रम असायला नको पाहिजे होता। त्याचं टायटल धर्म परिवर्तन असायला नको पाहिजे होतं। धर्म स्वीकार आमच्या पूर्वजांचा धर्म आहे आणि तो फक्त आम्ही आता स्वीकार करत आहोत असं असायला पाहिजे होतं। पण हे माझ्या बुद्धीचा प्रश्न झालेला आहे। बाबासाहेबांना माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त ज्ञान, जास्त अनुभव असल्यामुळे त्यांनी धर्म स्वीकार हा आमच्या पूर्वजांचा धर्म आहे असं हिस्टॉरिकली मान्य करून सुद्धा त्यांनी त्याचं नाव धर्म स्वीकार दिलेलं नाही। कारण मधल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ब्राह्मण धर्माच्या लोकांनी आमच्या लोकांवर तो धर्म जबरदस्तीनं थोपवला। पण तो थोपवलेला धर्म आहे अशी जाणीव या कालावधीमध्ये लोकांना नाही आहे। किती लोकांना हे माहीत आहे की ब्राह्मण लोक त्यांच्या धर्माला प्राचीन 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 प्राचीन, अरे पण किती प्राचीन किती प्राचीन, ईसा पूर्व बुद्ध आहेत, ईसा पूर्व चंद्रगुप्त आहेत, ईसा पूर्व सम्राट अशोक मौर्य आहेत। हे सर्व ईसा पूर्व आहेत।
म्हणजे जीसस ख्रिस्त जन्माला येण्याच्या अगोदर आहेत. पण ईसा ख्रिस्त यांच्या जन्माच्या 500 वर्षानंतर रामायण लिहिण्यात आलं, महाभारत लिहिण्यात आलं. म्हणून ब्राह्मण काय करतात? प्राचीन 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 बोंबा ठोकत राहतात, सांगत नाहीत कोणत्या तारखेला जन्म झाला. त्यांच्या कुठल्याच धर्मग्रंथामध्ये कुठल्याच ऋषी मुनीचा कोणत्या तारखेला जन्म झाला सांगतच नाही. अरे पण प्राचीन ठरवायचं कसं? जन्मतारीख सांगितल्याच्या आधारावर ठरवावं लागेल ना. बुद्धाच्या प्रवचनामध्ये दशरथ जातक आहे. दशरथ जातक जातक ह्या कथा बुद्धपूर्व आहे म्हणते. बरोबर आहे ना? कारण या क्षेत्रातले तुम्ही पंडित आहात, आम्ही थोडे फक्त अभ्यासक आहोत. जातक कथा ह्या बुद्धपूर्व आहेत आणि बुद्धांनी आपल्या सिद्धांतांचा प्रचार करण्यासाठी जातक कथांचा उदाहरण म्हणून उपयोग केला, मुद्दे सांगण्यासाठी, आपले सिद्धांत प्रतिपादन करण्यासाठी. त्यामध्ये दशरथ जातक सुद्धा आहे. त्या बुद्धाच्या प्रवचनामध्ये ईसा पूर्व जे दशरथ जातक आहे, त्या दशरथ जातकाची चोरी करून सम्राट बृहदत्त मौर्याची हत्या केल्याच्या नंतर 500 ते 800 वर्षानंतर रामायणामध्ये रामायण लिहिण्यात आले. बाबासाहेब आंबेडकरांनी रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन हे पुस्तक लिहिलंय. त्याच्या कॉप्या तयार केल्या, टाईप केल्यात. ते पुस्तक लोकांना वाचायला मिळू नये त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांची हत्या करण्यात आली. आणि त्या दिवशी हत्या झाल्यानंतर ते सर्व लिटरेचर गायब करण्यात आले. त्यांचे जे टाईप करणारे टायपिस्ट होते त्यांनी सांगितलं मी स्वतः 2 कॉपी टाईप केलेले आहेत, पण ते लिटरेचर गायब करण्यात आलेलं आहे, ते मिळू दिलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांची अशी समज होती की जे धर्मांतर करण्यात येत आहे त्यांना हा संपूर्ण इतिहास सांगितल्याशिवाय हे सर्व कार्य अर्धवट राहणार आहे, हे त्यांची समज होती. ते अर्धवट कार्य ते रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होल्यूशन लोकांना समजून सांगितल्याने पूर्ण होणार आहे. मी देशामधील जे विद्वान असणारे ब्राह्मण आहेत त्या लोकांना आव्हान देतो की त्यांनी रामायणाचा आणि महाभारताचा कालावधी बुद्धपूर्व सिद्ध करावा. अजूनही कोणीही ब्राह्मण हे सिद्धपूर्व करू शकले नाहीत. आणि ते सिद्ध केलं नाही तर दशरथ जातकाची चोरी करून रामायण लिहिण्यात आलं हे सिद्ध करता येते. दशरथ जातकामध्ये बोधिसत्व राम आहे. डॉक्टर साहेब, राम पण आहे, रामाचं नाव सुद्धा सुरू केलंय. फक्त बोधिसत्व हटवला, राम फक्त त्याच्यातला घेतला आणि त्याचं ब्राह्मणायझेशन केलंय जातक, त्या दशरथ जातकाचं.
आणि म्हणून ब्राह्मण बोलताना काय करतात, प्राचीन प्राचीन अरे पण किती प्राचीन बाबा, काही तारीख बिरीख सांगणार की काही नाही. त्यांना माहिती आहे तारीख सांगितली की साली अडचण सुरू होते, बुद्धपूर्व दाखवता येत नाही. आणि म्हणून एक रामायण आणि महाभारतामध्ये तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, जातक ज्या अनेक जातक कथा आहेत शब्दशः चोरी करण्यात आली, जसं तसंच. त्यांना ब्राह्मणांनी जे चोरी केली त्यावेळेस, म्हणजे ब्रदताची हत्या केली, हत्या केल्यानंतर ते मौर्य साम्राज्य संपलं आणि ब्राह्मणांनी राज्यकर्त्यांच्या समर्थनामध्ये उभे झाले, तर राज्यकर्त्यांना आपल्या समर्थनामध्ये उभं केलं आणि उभं करून हे सर्व त्यांनी लिहिलंय. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, महाभारताचं लिखाणकाम इंग्रज आले तरी चालूच होतं. शाळेला इंग्रज आले असताना त्या महाभारताचं लिखाणकाम चालूच होत आहे. मग इंग्रजांनी भांडारकर जो ब्राह्मण होता, यांचा पंडित होता, अरे बंद करा, कितपर्यंत चालू ठेवणार, हे पैसे घ्या, तुमच्या महाभारताच्या अनेक कॉप्या आहेत, एक प्रामाणिक ग्रंथ तयार करा, आम्ही पैसे देतो, खर्च येईल ना तुम्हाला हे सर्व करायला, आम्ही देतोय, तुम्ही करा. त्यामधून ती भांडारकर इन्स्टिट्यूट जी आहे पुण्यातली, प्राचीन जे लिटरेचर गोळा करणारी संस्था जी आहे, तेव्हा इंग्रजांच्या सांगण्यावरून मग ते लिखाणकाम बंद करण्यात आलं. काही महाभारतांच्या ग्रंथामध्ये इंग्रजांच्या कालावधीमध्ये जे शब्द प्रयोग करण्यात येत होते, इंग्रजांच्या कालावधीमध्ये जे शब्द प्रयोग करण्यात येत होते, ते शब्द प्रयोग महाभारतात आहेत. त्यापूर्वी ते शब्द प्रयोग कधीच करण्यात येत नव्हते. भाषा हा प्रभावी भाग आहे. तो किती प्रभावी आहे, लोक म्हणतात की दर 13 किलोमीटरच्या अंतरावर बोलण्याची शैली बदलते, उच्चारण बदलते. इंग्रजी आपल्या देशामध्ये मराठी माणसं बोलतात, केरळाचे सुद्धा बोलतात, पण केरळी स्टाईलनं बोलतात. कर्नाटकचे लोक इंग्रजी कर्नाटक स्टाईलनं बोलतात, पंजाबी लोक इंग्रजी पंजाबी स्टाईलनं बोलतात. म्हणजे त्यांची जी काही मातृभाषा असते, ती मातृभाषा त्या इंग्रजी भाषेवर प्रभाव निर्माण करते. अमेरिकन लोक इंग्रजच आहेत. अमेरिकेमध्ये जे लोक आहेत ना, ते इंग्रजच आहेत. इंग्लंड मधून अमेरिकेत गेलेत, ते अमेरिकन जे आहेत ते मूळ इंग्रजच आहेत. पण त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन काय केलंय, इंग्लंडमधून अमेरिकेमध्ये जाऊन काय केलंय, इंग्रजीचं व्याकरण बदलवून टाकलं. इंग्रजी आम्ही बोलतो, पण ती इंग्रजाची बोलत नाही. आमची अमेरिकन लोकांची इंग्रजी वेगळी आहे. आपण पाकिस्तान म्हणतो ना, मग ते अमेरिकन लोक जेव्हा इंग्रजीमध्ये बोलतात, पाकिस्तानच आहे ते. स्टॅन म्हणा, स्थान म्हणा, चार पाकिस्तानच आहे ना. पण उच्चारण शास्त्र ज्याला म्हणतात, उच्चारण भाषेचं जे काही उच्चारण आहे, शब्द कशा पद्धतीने उच्चारण करायचा. आता समजा पुण्यामध्ये सदाशिव पेठ मधले जे ब्राह्मण आहेत, ते पण मराठी बोलतात, तुम्ही पण मराठी बोलता, पण बोलल्या बोलल्या लक्षात येते की हा कोण आहे. बोलल्या बोलल्या लक्षात, अरे चायला हा बहुजन. कारण बहुजनाला त्या बामना हरकी मराठी बोलता येत नाही. लाख कोशिश जरी केली तर बामना हरकी मराठी बोलता येत नाही. बरोबर आहे. म्हणजे उच्चारण जे आहे ते ब्राह्मणांनी वेगळं मेंटेन केलेलं आहे. तेव्हा प्रत्येकच गोष्ट ब्राह्मणांचा असा स्वभाव आहे की ते या देशातील संस्कृतीशी एक जीव एक रस व्हायला बिलकुल तयार नाही आहेत. ज्याला हिंदू धर्म म्हटलं जाते, मी तुम्हाला सोपं कळावं म्हणून सांगतो, फार सोपं, अत्यंत सोपं कळावं म्हणून.
हिंदू धर्म, एखाद्या ब्राह्मण पंडिताला विचारा, का हो हिंदू धर्माचे मूळ धर्मग्रंथ कोणते आहेत? मग तो ब्राह्मण उत्तर देतो, वेद, श्रुती, स्मृती, पुराण, रामायण, महाभारत, गीता. अहो हे पण ब्राह्मण धर्माचे ग्रंथ आहेत ना, तुम्ही हिंदू धर्माचे ग्रंथ सांगता. आम्ही तुम्हाला हिंदू धर्माचे ग्रंथ मूळ कोणती आहेत असा प्रश्न विचारला, तुम्ही ब्राह्मण धर्माची ग्रंथ सांगितली. मग ब्राह्मण उत्तर देतो, हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म एकच आहे. तुम्हाला माहित नाही का? उलट तुम्हाला हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म एकच आहे असं म्हणताय? हा एकच आहे. मग ब्राह्मण धर्माच्या नावावर प्रचार का करत नाही? हिंदू धर्माच्या नावानं प्रचार का करता? हिंदू धर्माच्या नावानं प्रचार केला की SC ST OBC आमचे लोकांना गध बनवणं तुम्हाला सोपं जाते. ब्राह्मण धर्म म्हटलं की मग आमचे लोक काय म्हणतील, SC ST तुमचा आहे तुम्ही बघून घ्या, आमचं काय घेणं देणं, तुमचं आहे तुम्ही बघा, तुमचं काय करायचं ते करा. ब्राह्मण धर्म शब्दप्रयोग केल्या लोकांच्या लग, हे आपलं नाहीये, हे ब्राह्मणाचं आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. पण हिंदू धर्म शब्द प्रयोग करायचा, धर्म ग्रंथ मात्र तेच ठेवायचे जे धर्मग्रंथ वर्णव्यवस्थे, जाती व्यवस्था, अस्पृश्यता, आदिवासींचं सेग्रिगेशन, भटक्या विमुक्तांचं बहिष्कृत करणं, शूद्रत्व OBCवर थोपवणं, महिलांची दास्ता किंवा गुलामी निर्माण करणं, हे मूलभूत सिद्धांत ब्राह्मण धर्माची आहेत. तीच मूलभूत सिद्धांत हिंदू नावाच्या धर्मग्रंथांची आहेत. पण ह्या बारीक बाबी ज्या आहेत, ह्या बारीक बाबी काही आमच्या लोकांना, ज्या गोष्टी ते ब्राह्मण धर्म म्हणून नाकारतात त्याच गोष्टी ते हिंदू धर्म म्हणून स्वीकार करतात. हा जो काही बदल झाला, हा बदल 1917ला इंग्लंडमध्ये काय झालं? इंग्लंडमध्ये जेव्हा भारत ब्रिटिश इंडिया होता, एक तर इंडिया आहे आणि एक ब्रिटिश इंडिया आहे. लक्षात घ्या, इतिहासामध्ये जी टर्मिनॉलॉजी वापरली जाते, ब्रिटिश इंडिया म्हणजे काय? इंग्रजाच्या अधीन असणारा जो कालावधी आहे त्याला ब्रिटिश इंडिया म्हटलं जातं. तर त्या कालावधीमध्ये 1917ला इंग्लंडमध्ये आंदोलन सुरू झालं की प्रौढ मताधिकार असला पाहिजे. इंग्लंडमध्ये सुद्धा प्रत्येक 21 वर्ष वयावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना सांगू इच्छितो, इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. म्हणून तिथं आंदोलन सुरू झालं, प्रौढ मताधिकार आंदोलन. प्रत्येक 21 वर्ष वयावरील व्यक्तीला, तो शिकलेला असो की अशिक्षित असो, प्रौढ, काय शब्द? मतदानाच्या अधिकाराचा आधार काय? प्रौढ. मग त्याचं वय ठरवण्यात आलं, 21 वर्ष वयावरील व्यक्तीला प्रौढ मानण्यात येईल. त्या आधारावर त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा, असं आंदोलन सुरू झालं. कुठं? इंग्लंडमध्ये. आंदोलन इंग्लंडमध्ये सुरू झालंय आणि धोक्याची घंटी भारतात वाजली. ब्राह्मणांना हे कळत होतं, बाकी लोकांना, ज्यांना जे काय म्हणतात ऋषभ राशीचे लोक. ऋषभ म्हणजे कोण? बैल. शुद्ध हिंदीमध्ये, मराठीमध्ये ऋषभ म्हणजे बैल. ग्रामीण भागामध्ये पटवारी यायचा आणि पटवारी मग काय करतो? विचारतो, हा पाटील साहेब सही. त्याचा पोरगा 7वीत शिकत असतो पाटील साहेबाचा. तो पोरगा काय म्हणतो पटवारीला? बैल आहे. पोरगा पाटलाचा जो पोरगा आहे काय म्हणतो? बैल आहे. बैल म्हणजे ग्रामीण भागात, मी खेड्यातला असल्यामुळे सांगून राहिलो तुम्हाला. पटवारी म्हणतो पाटील साहेब द्या सही. मग पाटील साहेब काय म्हणते?
लावा शाही. आहे बरोबर. तुम्हाला पण अनुभव असेल. द्या सही तर लावा शाही. तेव्हा ब्राह्मणांना वाटलं आयला ह्या अंगठे बहादर लोकांना इंग्लंडमध्ये जर समजा 21 वर्ष वयावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळाला तर हा इंडिया ब्रिटिश इंडिया आहे. जो कायदा ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये पास होणार आहे तो आज नाही उद्या भारतामध्ये सुद्धा लागू झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ज्या लोकांना 3000 वर्षापासून आपण अंगठे बहादर बनवलेला आहे त्या लोकांना सुद्धा मतदानाचा अधिकार मिळणार. आणि जर मिळाला तर त्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे उद्या ग्रामपंचायतीचा सरपंच आणि पंच जर एखाद्या ब्राह्मणाला बनवायचा असेल तर त्यांनी ठरवलं तरच आपण पंच आणि सरपंच बनवू शकतो. जर गावाचा पंच आणि सरपंच आपण बनवू शकत नाही तर देशाचा प्रधानमंत्री बनवू शकत नाही. म्हणून त्या लोकांनी लोकांना माहित नाही या गोष्टी. RSSच्या लोकांनी रेझोल्युशन पास केलेलं आहे. प्रौढ मतदानाला विरोध आणि इतकं शिक्षण असेल तरच मतदानाचा अधिकार. आणि दुसरं शिक्षण सर्वांना दिलं नाही पाहिजे आणि शिक्षणाच्या आधारावर मतदान असलं पाहिजे. एकाच वेळेला दोन ठराव. शिक्षण सर्वांना असलं नाही पाहिजे आणि शिक्षणाशिवाय मतदानाचा अधिकार असला नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला सांगायचं हे सर्व हिंदू आहेत आणि त्या हिंदूंनाच मात्र बरोबरीचे अधिकार मिळू नयेत याची व्यवस्था करायची. हे षडयंत्र सम्राट बृहदत्त मौर्य जे मूळ निवासी असणाऱ्या लोकांचं साम्राज्य कुठपर्यंत होतं हो. भारताचा मौर्यकालीन नकाशा जर बघितला ना अफगाणिस्तान हा भारतीय भूप्रदेशाचा भौगोलिक भाग होता. तुम्ही अजून नकाशा बघा. कोणी मास्तर बिस्तर आहे का इथं त्यांना बघा. भारतीय नकाशाचा भाग आहे अफगाणिस्तान. आणि अशोकाला त्याच्या बापानी कंधारमध्ये जी बंडाळी झाली होती ती बंडाळी शमवण्यासाठी पाठवलं होतं आणि ती बंडाळी एकट्या माणसानी जमवून पुन्हा वापस पाटण्याला गेला होता. अमेरिका वापस गेली पण अमेरिका वापस गेली आणि अशोक सुद्धा वापस गेला होता. अशोक वापस जाऊन सम्राट झाला आणि अमेरिका वापस जाऊन तालिबानचे लोक काही त्याचं ऐकत नाहीत. कालची बातमी नाही म्हटले तुमचं म्हणणं आम्हाला मंजूर नाही. कालचीच बातमी. हा इतिहास जो आहे यासाठी मी तुम्हाला सांगून राहिलोय कारण जोपर्यंत वर्तमानाची सांगड इतिहासाबरोबर जोडून बघितली जात नाही तोपर्यंत वर्तमान खऱ्या अर्थानं समजत नाही. तो समजून घेण्यासाठी म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगून राहिलो. जेव्हा हा सारा इतिहास नव्यानं लिहिणं आवश्यक आहे. सारा इतिहास नव्यानं सांगणं मांडणं आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हा इतिहास माहीत होता की हे सर्व आमचे पूर्वज हे बौद्धधर्मी होते आणि आमच्या पूर्वजांचा धर्म बौद्धधर्मी होता. आम्ही आमच्या पूर्वजांचा धर्म स्वीकार करत आहोत. तेव्हा धर्मस्वीकार असा शब्दप्रयोग त्यांनी करायला पाहिजे होता. पण 3000 वर्ष ह्या लोकांनी ब्राह्मण धर्म आमच्यावर थोपवला असल्यामुळे आणि हा जबरदस्तीनं थोपत असल्यामुळे धर्मांतर हा शब्द त्यांना वापरावा लागला. त्यांचंच म्हणणं बरोबर होत आहे. तेव्हा तुम्हाला माहित असेल काल परवा नरेंद्र मोदी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन मध्ये भाषण करायला गेलेत आणि त्या भाषणामध्ये त्यांनी एक मुद्दा मांडला की भारत ही लोकशाहीची जननी आहे.
मला वाटते वाचलं ना ते बातमी. भारत ही लोकशाहीची जननी आहे. नरेंद्र मोदींनी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन मध्ये हा मुद्दा मांडला. कारण ती बाई जी आहे ना, ती काळी बाई, उपराष्ट्रपती अमेरिकेची, तिची माय आपल्या तामिळनाडूची, आणि ती आहे अमेरिकेची उपराष्ट्रपती. तिनं नरेंद्र मोदीला सुनावलं की तुम्ही काही लोकशाही बरोबर पाळत नाही, बरं मानवाधिकार वगैरे वगैरे वगैरे. तिच्या समोरच, त्या नरेंद्र मोदीच्या समोरच बोलली ती. म्हणून त्याला वाटलं की उत्तर दिलं पाहिजे. नरेंद्र मोदीने उत्तर दिलं, तुम्ही लोकशाहीचं बोलताय, आम्हाला सांगताय, अरे लोकशाहीची आमचा देश जननी आहे असं नरेंद्र मोदी बोलला. एवढंच बोलला. कसं जननी आहे नाही सांगितलं. मी सांगतो, त्यांनी अर्धवट सांगितलंय. चायला मोदी जे आहे ना अर्धवट सांगतोय. हे ब्राह्मण स्टाईल आहे, अर्धवट सांगणे. हे असं ही स्टाईल आहे नरेंद्र मोदी. बोलतो ना, बोलतात लगेच अशी करताय. तेव्हा वर्णसंस्थेचे निर्माते ब्राह्मण आहेत आणि गणसंस्थेचे निर्माते मूळ निवासी आहेत. लक्षात घ्या, हिस्टॉरिकल इव्हिडन्स सांगतोय. ज्या गणसंस्था होत्या त्या गणसंस्थेचे निर्माते मूळ निवासी आणि वर्णसंस्थेचे निर्माते ब्राह्मण. वर्णसंस्थेमध्ये राजा होण्यासाठी क्षत्रिय असणं ही पूर्व शर्त आहे. क्षत्रिय असल्याशिवाय कुणालाही राजा बनता येत नाही. पण गणसंस्थेमध्ये राजा बनायचं असेल तर ते रोटेशननी होता येत होते आणि लोक निर्धारित करत होते. ज्यावेळेस बुद्ध जन्माला आला त्यावेळेस बुद्धाचा बाप शुद्धोदन हा रोटेशननी राजा झाला होता. रोटेशन पद्धतीने, आता तुमचा नंबर, पुढच्या वेळेस तुमचा नंबर, पुढच्या वेळेस तुमचा नंबर, रोटेशननी राजा झाला होता. बुद्ध आपल्या शेतीमध्ये ध्यान करताना बसत आहेत आणि त्याचा बाप जो राजा आहे तो शेतीमध्ये नांगरत आहे. माहिती आहे का तुम्हाला? बाबासाहेबांच्या पुस्तकात सुद्धा आहे का, वंतेजी बरोबर आहे ना. बुद्ध शेतीमध्ये ध्यान करत आहेत आणि त्याचा बाप शुद्धोदन राजा शेतीमध्ये नांगर राखत आहे, राजा आहे. पण तो गणसंस्थेमधून बनलेला राजा असल्यामुळे त्याचं जे उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते त्याला कायम टिकवणं आवश्यक आहे, ते कायम टिकणार नाहीये. तेव्हा गणसंस्था ही मूळ निवासी असणाऱ्या लोकांनी, ज्याला जनतंत्र म्हटलं जाते, लोकतंत्र म्हटलं जाते, त्या गणसंस्थेचे निर्माते हे मूळ निवासी होते आणि वर्णसंस्थेचे निर्माते ब्राह्मण होते. ज्या ब्राह्मणांनी बनवलेल्या भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत, त्या ब्राह्मणांनी गणसंस्थेची निर्मिती केली नाही ही गोष्ट सुद्धा नरेंद्र मोदींनी सांगायला पाहिजे होती की ही या लोकांनी केलेली आहे. पण ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदीला इतकं स्वातंत्र्य बीजेपी मध्ये नाही आहे. त्यामुळे इतकं काही त्यांना बोलता येणार नाही. ते अर्धवट त्यांच्या सोयीपुरतं बोलतील. ते अर्धवट राहिलेलं मला असं वाटलं की मी बोलून टाकावं, कारण आता हे आपलं चालू आहे ना सोशल मीडिया, हा हे जगात जाणार, अमेरिकेत सुद्धा जाणार. इथं न्यूयॉर्क मध्ये आमचे माणसं ते माझं भाषण ऐकतच असतात. युनोचं जे हेडक्वार्टर आहे ना युनो न्यूयॉर्क मध्ये. तेव्हा हा इतिहास या निमित्तानं आपल्याला यासाठी सांगत आहे, हा आपला वारसा आहे, ही आपली विरासत आहे. ही विरासत सम्राट बृहदत्त मौर्य हा जो 10वा राजा होता
मौर्य साम्राज्याचा, त्याची हत्या केली पुष्यमित्र शुंगाने आणि राजधानी अयोध्या बनवली. पुष्यमित्र शुंगाची राजधानी अयोध्या आहे. अजूनही अयोध्येला तिथं एक वेगळं नाव काय ते साकेत म्हटलं जाते. बुद्धाच्या लिटरेचर मध्ये साकेत शब्द आहे. साकेत मध्ये 3 ते 4 हजार लोकांना बसणारा संघाराम होता. ज्या ठिकाणी आज राम मंदिर बनवलं जात आहे त्याच ठिकाणी हे आव्हान देऊन सांगतोय मी. माझ्याजवळ पुरातत्व विभागाने जमीन खोदून जे पुरावे मिळवले त्याचा पुरावा आहे. त्या आधारावर सांगून राहिलो. लिखित पुरावा आहे माझ्याजवळ. हा वारसा तुम्हाला या निमित्तानं कळावा की हा वारसा काही लहान मोठा वारसा नाही आहे. तक्षशिला ही पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तान मुस्लिम देश आहे आज, पण तक्षशिला युनिव्हर्सिटी दुसरी नालंदा बिहारमध्ये आहे आणि तक्षशिला जी आहे ती पाकिस्तानमध्ये आहे. मग पाकिस्तानमध्ये तक्षशिला जी जगातील श्रेष्ठ युनिव्हर्सिटी होती, ती युनिव्हर्सिटी चालवण्यासाठी त्या भागातील बुद्धिस्ट लोक त्याला फंड देत नव्हते, तर मग ती तक्षशिला युनिव्हर्सिटी चालत कशी होती? बुद्धिस्ट लोक होते म्हणूनच ती चालत होती ना. तेव्हा हा सर्व भूभाग, एवढा प्रचंड मोठा भूभाग जो आहे तो हा भारताचा भूभाग आहे. आणि भारतामध्ये जे काही आज मुस्लिम आहेत ते मुस्लिम त्यांच्या पूर्वज RSSचे मोहन भागवत म्हणतात त्यांचे पूर्वज हिंदू होते. चुकीचं आहे. अरे हिंदू हा शब्दच मुसलमानांच्या आगमनाबरोबर भारतात आला 7व्या-8व्या शतकात. त्याच्या पूर्वी हिंदू शब्दच अस्तित्वात नाही. वेद, श्रुती, स्मृती, पुराण, रामायण, महाभारत, गीता या ठिकाणी हिंदू शब्दच अस्तित्वात नाही. एवढ्या ग्रंथामध्ये हिंदू हा संस्कृत भाषेचा, हिंदी भाषेचा शब्द नाही, भारतीय भाषेचा सुद्धा शब्द नाही. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. ब्राह्मण दररोज मुसलमानांना विरोध करतात, पण मुसलमानांनीच दिलेला शब्द हिंदू आपल्या धर्माला गर्वानं स्वीकार करतात. जसं एखाद्या बामणाच्या घरी पोर जन्माला आलं आणि त्या पोराचं नामकरण मोहम्मद भाई करून राहिला. नामकरण होते की नाही? आपल्याकडे एक परंपरा आहे की नाही? म्हणजे बामणाच्या घरी पोरग जन्माला आलं त्याचं नामकरण मोहम्मद भाई करून राहिलं. कारण हिंदू शब्द मुसलमानांच्या आगमनाबरोबर आला, कारण तो मूळ पर्शियन भाषेचा शब्द आहे. तो भारतीय भाषेचा शब्द नाही आहे, तो पर्शियन भाषेचा शब्द आहे असं ब्राह्मणांनी लिहिलेल्या डिक्शनरी मध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात पुण्याच्या ब्राह्मणांनी लिहिलेल्या. आणि त्या जुन्या डिक्शनरी माझ्याकडे आहेत पुरावा म्हणून. ब्राह्मण माझ्या नादाला का लागत नाहीत? तर ते चायला सर्व पुरावे गोळा करून ठेवले या माणसाने. काय आपल्याच बापांचे पूर्वजांचे पुरावे आहेत, मग आपल्याच बापदाद्यांना, आपल्याच पूर्वजांना आपल्याला पूर्वज अमान्य करता कसं येईल? जर समजा आपण आपल्या पूर्वजांना आपलं पूर्वज जर मानलं नाही, तर मग वामन मोसराम उद्या आपल्याला हरामखोर म्हणल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ते विलंदर माणूस आहे तो. आपल्या बापाला बाप तर मानावंच लागेल, नाही तर म्हणा तुम्ही कोणाची औलाद म्हणून जास्त मोठा प्रश्न निर्माण होईल. म्हणून ही हिस्ट्रीमध्ये ह्या ज्या बाबी आहेत, या बाबी इतक्या जास्त महत्वाच्या मूलभूत स्वरूपाच्या आहेत, त्या आमच्या वारसा आणि विरासत ह्याच्याशी निगडीत असल्यामुळे ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आम्हाला वर्तमान काळामध्ये
नीती बनवावी लागेल, रणनीती बनवावी लागेल, संघटित शक्ती निर्माण करावी लागेल आणि त्या पद्धतीचं आंदोलन चालवावं लागेल. मोहन भागवत म्हणतात की मुसलमानांचे पूर्वज आणि आमचे पूर्वज एकच होते. असं जे मोहन भागवत म्हणतात ते कालपर्यंत मुसलमानांना असं म्हणायचे, तुम्ही विदेशी आहात, तुम्ही चालते व्हा. आमचा दबाव एवढा निर्माण झाला आमचा भामसेपचा की आता ते मुसलमानांना काय म्हणतात, नाही नाही तुमचे पूर्व, तुमचे बापदादे आमचे बापदादे एकच होते. अरे पण तुम्हीच कालपर्यंत म्हणत होता तुम्ही विदेशी लोक आहात, तुम्ही चालते व्हा. आता आम्ही ब्राह्मणांना विदेशी घोषित केल्यामुळे नाही म्हणतात मुसलमानांचे पूर्वज आणि आमचे पूर्वज एकच होते. आमचा रट्टा लक्षात देऊ नका तुम्हाला, लक्षात देऊ नका. रट्टा, रट्टा म्हणजे देशी शब्द आहे बरं, भारतीय शब्द आहे रट्टा. तेव्हा ही संघटित शक्ती जी आहे आपली, आपल्या समाजाची, आपल्या लोकांची, ही संघटित शक्ती जर आपण उभी केली तर या संघटित शक्तीच्या बळावर या देशामध्ये आपल्याला जे काही घडवायचं आहे ते घडवता येईल. साऊथ आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेलाला 29 वर्ष जेलमध्ये टाकले, पण साऊथ आफ्रिकन काँग्रेसने जे आंदोलन चालवलं त्यामुळे अखेर इंग्रजांना साऊथ आफ्रिकेमधून जावं लागलं. जाण्यासाठी काय केलं म्हणलं इंग्रजांनी, तिथल्या राज्यकर्ते इंग्रज होते, त्याने काय केलं, 29 वर्ष जेलमध्ये ठेवलेल्या नेल्सन मंडेलाला जेलमधून काढलंय आणि डायरेक्ट साऊथ आफ्रिकेचं व्हाईस प्रेसिडेंट बनवलंय. जेलमध्ये काढून डायरेक्ट साऊथ आफ्रिकेचा व्हाईस प्रेसिडेंट, 6 महिन्यानंतर प्रेसिडेंट. आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील घटना परिषदेच्या निवडणुका घेतल्यात आणि नवीन घटना बनवून तिथून ते निघून गेलेत. तेव्हा आपल्याला जी साऊथ आफ्रिकेमध्ये झालंय, गांधीजींनी इंग्रजांना म्हटलंय, चर्चिल प्रधानमंत्री होते, चालते वा, क्विट इंडिया, भारत छोडो. चर्चिलने विचारलं गांधीजींना, गांधीजी कोणाला चालते वा म्हणता? म्हटले तुम्हाला. पण आम्ही 200 वर्षापूर्वी आलो, तुम्ही 2-2.5 हजार वर्षापूर्वी आलात. असं करा गांधीजी, तुम्ही पुढे पुढे व्हा, मागं मागं मी येतो. चर्चिल म्हणजे महापंडित माणूस हो. चर्चिलचं वैशिष्ट्य असं होतं की बिनतोड युक्तिवाद करणारा माणूस पार्लमेंटमध्ये, त्याच्या विरोधात बोल झाला म्हणजे मुश्किलच. बिनतोड युक्तिवाद करणारा माणूस, नाही ठीक तुम्ही जा म्हणता, आम्ही तयारच आहोत, तुम्ही थोडस पुढे चाला, जास्त अंतर ठेवू नका, दिसलो पाहिजे तो एकमेकाला, तुम्ही चाला, आम्ही तुमच्या पाठीमागे. म्हणजे अविश्वास दाखवण्याचं कारण नाही, तुम्ही आम्हाला बघा, अरे हा बरोबर आहे, आम्ही तुम्ही बघा, थोडंसं मागं, हा बरोबर हवं, दोघेही जाऊ. आणि ह्या देशातील मूळ निवासी असणाऱ्या लोकांना आपण हँडओव्हर करून टाकू. मग गांधीजींनी काय उत्तर दिले? बनिया माणूस होता, म्हणजे त्यांच्यासाठीच मी मागून राहिलोय स्वातंत्र्य. कोणासाठी? त्या मूळ निवासी लोकांसाठी स्वातंत्र्य मागून राहिलो. गांधींनी असा तर्क केला, पण गांधींनी मूळ निवासी असणाऱ्या सरदार पटेलला प्रधानमंत्री बनवण्याच्या ऐवजी विदेशी असणाऱ्या जवाहरलाल नेहरूला बहुमत असताना सुद्धा, सरदार पटेलच्या समर्थनामध्ये 14 राज्याचे लोक असताना आणि जवाहरलाल नेहरूच्या समर्थनामध्ये 1 व्यक्ती असताना सुद्धा गांधींनी डिक्टेटरशिपचा वापर करून जवाहरलाल नेहरू यांना प्रधानमंत्री बनवलं. आणि जवाहरलाल नेहरूंनी आज भारतामध्ये ब्राह्मण राज्य स्थापित केलंय, ज्याला ते रामराज्य म्हणतात, ते ब्राह्मण राज्य आहे. हे ब्राह्मण राज्य त्यांनी स्थापित केलं. 5 राजकीय पक्ष केवळ ब्राह्मणांचे, संसदेवर त्यांचा कब्जा, एक्झिक्युटिव्ह मंत्रिमंडळामध्ये यांचा कब्जा आणि
IAS, IPS, IRS जी मशिनरी आहे यावर कब्जा, ज्युडिशियरीवर 97% कब्जा, मीडियावर 97% कब्जा. याचा अर्थ असा, संपूर्ण देशातील लोकशाहीवर ह्या लोकांनी ब्राह्मण राज्य स्थापित केलं. हे लक्षात घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्म परिवर्तनाचा विचार केला पाहिजे. भोळे बनून चालणार नाही. या गोष्टीचा विचार करून हे काम करावं लागणार आहे. ह्या पद्धतीनं जर काम केलं आपण तर आपण यशस्वी होऊ शकतो. आपल्याला यश मिळू शकते. ते यश आपण मिळवू शकतो शक्तीच्या पद्धतीने, जनशक्तीच्या पद्धतीने. शक्ती समर्थन आणि डावपेच. शक्ती संघटनेची, समर्थन जनतेचं, डावपेच नेतृत्वाचं. ह्या तीन गोष्टी जर एकत्र केल्यात तर चौथ्या नंबरवर यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि आज येत्या दशकामध्ये 10 वर्षामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या उद्दिष्ट पत्रिकेमध्ये, प्रियांबलमध्ये काय लिहिले माहिती आहे? समता, स्वतंत्रता, न्याय आणि चौथं सूत्र जे आहे समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय. ह्या चतुसूत्रीवर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करणे, ह्याच्यापेक्षा काही वेगळं उद्दिष्ट होतं काय धर्मांतराचं? डॉक्टर साहेब, जे धर्मांतराच्या साठी काम करतात त्यांना कळलं पाहिजे हो. त्या लोकांना हे कळत नाही. हे कळलं पाहिजे जे बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि हे जर कळत नसेल तर धर्म परिवर्तन जरी झालं तरी विचार परिवर्तन झालं असं म्हणता येत नाही. या चतुसूत्रीवर समाज आणि राष्ट्र निर्माण केल्याशिवाय बुद्धाला जे अभिप्रेत आहे ते साध्य करता येते का? हे साध्य करता येत नाही. तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्याशी संबंधित रिलेटेड मुद्दा आहे की 52% असणारे जे ओबीसी आहेत आज उत्तर भारतामध्ये, बिहार, उत्तर प्रदेश या भागामध्ये जर तुम्ही गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथं बुद्धाचं काम हे ओबीसीचे लोक तिकडे करून राहिले. बिहारमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये. इथं महाराष्ट्रातल्या लोकांना ह्या गोष्टी फिरत नाहीत ना जास्त, त्यामुळे बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत. मी कदाचित आजच्या तारखेला एक मात्र जिवंत व्यक्ती असेल जो व्यक्ती 500 जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष फिरून बैठका घेऊन वापस आलेला आहे. 500 जिल्ह्यात. मला भारतामध्ये कुठलाही असा माणूस जिवंत असेल जो फिजिकली 500 जिल्ह्यामध्ये जाऊन बैठक घेऊन आणि आमच्या महापुरुषाच्या विचारधारेचा प्रचार करून कोणी वापस आलाय, मला तर कोणी आणून भेटलं नाही. भेटलं तर मी त्याचे चरण धुवून पाणी पिल्याशिवाय राहणार नाही. चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय अत्तानुहिताय लोकानुकंपाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण. हे ह्यासाठी संपूर्ण देशाभर भ्रमण करावं लागेल, फिरावं लागेल. तेव्हा तुम्हाला भौगोलिक ज्ञान होईल. काय काय आहे देशामध्ये, किती विविधता आहे, काय आहे. या बाबी लक्षात ठेवून लक्षात येतात. म्हणून 52% असणारे जे ओबीसी आहेत त्यांची जनगणना या देशामध्ये होणं हा या परिवर्तनाचाच भाग आहे. हे लोकांना समजणं फार आवश्यक आहे. ते जर जागृत झालेत, ते जर शिक्षित झालेत
ओबीसी जागृत झालेत, शिक्षित झालेत. पहिला प्रश्न विचार त्यांच्या समोर, जागृत झाल्यानंतर शिक्षण, माझे पूर्वज कोण होते? काही जास्त सांगावं लागणार नाही. लक्षात काय बारीक सांगून राहिलो. जसं बाबासाहेबांच्या शिक्षित झाल्यामुळे त्यांना प्रश्न पडला आणि तिने अनटचेबल नावाच्या पुस्तकामध्ये सिद्ध केलं की आजचे जेवढे अनटचेबल लोक आहेत ते सर्वचे सर्व बुद्धिस्ट लोक आहेत. 200 पानाचं पुस्तक लिहून सिद्ध केलं ना पुरावे सहित. जे लोक ते काय वाचत बिजत नाही. एक बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे जे लोक आहेत ते काही पुस्तक बिस्तक वाचत नाहीत, पण त्यांचं वैशिष्ट्य मात्र एक आहे की ते सर्व पुस्तकं घेऊन ठेवतात. एक मात्र त्यांचं म्हणणं आपल्याला मान्य करावं लागेल. साहेब वाचले का? नाही, रिटायरमेंट झाल्यानंतर वेळच वेळ आहे. काय म्हणतात? रिटायरमेंट झाल्यानंतर वेळच वेळ झाले. वेळच आहे बाबा, बक्कळ वाचता येईल आपल्याला. मग रिटायर्ड होतो. मग आता चाललं का वाचणं? नाही, मुलाचा मुलगा झाला, नातू झाला, त्याला सांभाळावं लागतं, त्याच्यामुळे काय अडचणी आहे. पोरगा नोकरीला जातो, त्याला सांभाळायला कोणी राहत नाही, सांभाळावं लागतंय. मग ते कधी वाचणार? ते काही ते दर्शनी भागामध्ये ठेवलंय, बैठक रूम मध्ये. कोणी पाहुणा आला का दिसत बर, बाबासाहेबाचा फार चांगला भक्त माणूस दिसतोय. यांनी काही बदल वगैरे काही होणार नाही आहे. काय लिहिलेलं आहे काहीच माहिती नाही. प्रस्तावना सुद्धा वाचली नाही त्या पुस्तकाची. त्या विषयाचा विषयवस्तू काय आहे ते माहित नाही. तेव्हा ह्या सर्व बाबी जर आपण केल्या नाहीत तर आपल्यामध्ये विचारामध्ये बदल होईल, परिवर्तन होईल असं मानण्याचं काही कारण नाही आहे. ओबीसी देशाचा प्रधानमंत्री आहे आणि ओबीसीचाच प्रधानमंत्री सुप्रीम कोर्टामध्ये लिहून देतोय की आम्हाला ओबीसीची जनगणना करायची नाही आणि खोटा आरोपनामा दाखल करतोय. आमच्याजवळ त्याचे पुरावे आहेत आणि मी ते सुप्रीम कोर्टाला देणार आहे की नरेंद्र मोदींनी दाखल केलेला जो एफिडेविट आहे ते खोटा आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये खोटा एफिडेविट दाखल करणं क्रिमिनल ऑफेन्स आहे. माझ्याजवळ लिखित पुरावे आहेत संसदीय समितीचे. आम्ही म्हणजे दलित पॅंथर नाही ना हो, बाबासाहेबाच्या डोक्याने चालणारी माणसं आहेत. धरा, बांधा, मारा, डोक्यानी काम करणारे. बाबासाहेबांचा जो मार्ग आहे ना डोक्याचा, त्या मार्गाने काम करणारी आम्ही माणसं आहोत. तेव्हा धरा, बांधा, मारा नाही नाही नाही, घटनात्मक मार्ग नाही तो, संविधानात्मक मार्ग नाही. आम्ही बोली चालवणारे लोक आहोत, गोळी चालवणारे लोक नाही आहोत. तेव्हा परिवर्तन ही बोली चालवूनच घडवून आणता येते, यावर विश्वास ठेवणारे आम्ही लोक आहोत. आणि त्या आधाराने ओबीसींची जनगणना व्हायला पाहिजे. त्यासाठी 10 डिसेंबरला तुम्ही करत नाही, ठीक आहे, मग आम्ही भारत बंद करतोय. 10 डिसेंबर लक्षात ठेवा, तयारी चालू आहे. वेताळ सर माहीत झालं तुमच्याकडे आलं असेल, भारत बंद करणार आणि संपूर्ण देशातील ओबीसीच्या लोकांना ह्या मुद्द्यावर जागृत करणार. संवैधानिक मार्गाने जागृत करून आपल्याला हा मार्ग अवलंबायचा आहे आणि त्या मार्गावर मार्गक्रमण करून आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. तेव्हा 52% ओबीसी हा काही वेगळा वर्ग नाही आहे, तो आपल्या ह्या बहुजन समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे, ज्यामध्ये भटके विमुक्त आहेत, एमबीसी आहेत, ओबीसी आहेत आणि SC ST ओबीसीमधून धर्मपरिवर्त झालेले मुस्लिम आहेत, शीख आहेत, ईसाई आहेत, बुद्धिस्ट आहेत, जैन आहेत, लिंगायत आहेत. हे सर्व आपलेच लोक आहेत, आपलेच बांधव आहेत. ह्या सर्व लोकांना सोबत घेतलं पाहिजे आणि सोबत घेण्याचा विचार करणं म्हणजे विचार परिवर्तन. नाही नाही माझ्या धर्माचा नाही, अरे पण तो डीएनएचा आहे ना तुमच्या, तो माझ्या धर्माचा, पण तो डीएनएचा आहे तुमचा. डीएनए जास्त भारी आहे.
कारण धर्म बदलवता येते, डीएनए बदलवता येत नाही. लक्षात घ्या. भारी काय ते पण लक्षात घेतलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. तेव्हा ते सर्व आपलेच लोक आहेत, ते लक्षात ठेवून आपल्याला काम केलं पाहिजे. असा विचार जर आपण केला तर आपल्या विचारामध्ये मोठा बदल झाला असं म्हणता येईल. या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे. या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो, यावर आपण विचार कराल, विचार करून अंमल कराल, अंमल करून इतरांना त्या अंमलमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न कराल, अशी अपेक्षा आहे. ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.